तर मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या ठिकाणी स्वागत आहे. तर मित्रांनो जसं आता आपण चाललो आपल्या ड्युटीला मित्र बघत असताल. कारण की आता आपली जर्नी आता सुरू झाली हळूहळू. त्यात काय विषयच नाही. तर आपण जस्ट आचार्य कॉलेजपाशी आहे. त्यात आपण चालू आहे आचार्य कॉलेजला. तुम्ही बघू शकता ह्या पूर्ण भागाला म्हणजे आपल्याला सुद्धा त्यांचं वय असायचं हसलं पाहिजे, बरोबर नाही. आज असतील उद्या काळ्या होतील, बरोबर नाही. तर आज आपण आता म्हटलं आता आज काय बोलाय विषय नाही, पण आज म्हणलं जरा जावं कुठतरी म्हणलं नवीन ठिकाणी एका. तर आपण चालू रस्त्यानं चालत आपले चालले आपलं काम करते आपण आपलं चालूच आहे आपलं ठीक होय, बरोबर आहे नाही. तर आता जास्त विषय असा आहे की काय बघा का म्हणजे आता मनाला एक म्हणजे एखादा गोष्ट मला बेकार वाटतं बरं का. कारण की कसं आहे आपण व्हिडिओ काढतोय आणि पब्लिक आपल्याला बघून हसतं या. काय विषय ना भावाने एक दिवस आता हसतं या काय सांग टाळ्या वाजल, बरोबर नाही. कारण की म्हणजे सगळ्याच्या दिवस सारखं नसतं तर एक दिवस असा येतो माणसाला की त्याचं पूर्ण ते आयुष्य बदलतं, बरोबर आहे ना. तसं आपला पण एक दिवस येईल. तर त्यात आपण आहे जरा आपली म्हणजे जरा कमी येतात सध्या. कारण की आपले फॉलोअर्स नसल्यामुळे काय आपल्याला जास्त म्हणजे पब्लिकमध्ये व्हिडिओ जरी काढायला म्हणलं तरी काढायला काय आपल्याला लागत नाही. पण त्याच्यावर जर त्यांना सांगायचं नाही की बाबा माझे एवढे फॉलोअर्स आहेत तेवढे फॉलोअर्स आहेत, त्यामुळे गप्प बसायला लागतं काय करायचं. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आर्यन ब्लॉगर. तर म्हणजे मित्रांनो मला लय जणांना कमेंट येतात की तुझे फॉलोअर्स वाढत नाही, तुझ्या लाईक येत नाही, येत नाही, मग तू व्हिडिओ कशाला बनवतो. कारण की आता हे बघा मला तर एकच माहिती आहे, म्हणजे आयुष्यात तुम्ही कुठली गोष्ट करताना तुम्हाला लगेच सक्सेसफुल भेटणार नाही, बरोबर आहे. कारण की तुम्हाला संघर्ष करणं हे भागच आहे. कारण की आता सध्याची परिस्थिती अशी आहे ना की तुम्हाला म्हणजे म्हणजे आता कुठला म्हणजे कुठली गोष्ट करताना त्यासाठी माणूस पहिले कसं आहे जरा म्हणजे कुठली गोष्ट करताना म्हणजे यामध्ये पोरं जरा कमी यायची. म्हणजे आता तसं नाही. आता मित्रांनो म्हणजे प्रत्येक गोष्ट करताना तुम्हाला स्ट्रगल करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला आणि त्यात तुम्हाला शिकून बी जातं काय काय गोष्टी की बाबा आपण तू काय केलं पाहिजे काय नाही ते. आणि मी म्हणजे आमच्या खानदानाचा एक पहिला पोरगा आहे की त्यानं सोशल मीडिया ट्राय केले. कारण की कसं माहिती का सगळीला असतात त्यात काय बोलायचं काय नाही ते, पण आपल्याला भावना लाजायचं म्हणजे विषय नाही त्यात. कारण की आयुष्यात तुम्ही किती काय केलं ना तर तुम्हाला ते जमलं पाहिजे करताना पण. कारण की आता मला तरी म्हणजे मी तर आता एवढं अनुभवलं एवढ्या गोष्टी मला म्हणजे आता सध्या कळत आहेत की कारण की आता खानदानात मी आता म्हणजे एवढं म्हणजे आता खानदानात मी एक पहिला पोरगा आहे त्याला सोशल मीडिया ट्राय केलं, बरोबर आहे. कारण की सगळी म्हणजे काय म्हणते की आता हे जमते का नाही, होते का नाही, करायचं कसं काय कसं काय नसतं रे. फक्त मला कसं आहे मनात म्हणजे जिद्द पाहिजे कुठली गोष्ट करण्याची, बरोबर नाही. तर ती बरोबर सक्सेसफुल होते. त्यामुळे आपल्याला सगळं कळतं काय करायचं काय नाही. ती मला बरं पहिल्यांदा विचारायचं की बाबा नो काय म्हणाल कोण काय बोलतील काय म्हणजे नक्की कसं काय करायचं काय करू का नको करू का नको. लय वेळा विचार केला करू का नको पण म्हणजे कसं माहिती का किंमत येते ना की कसं आहे केल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. तर तसा विषय आहे. कारण की तुम्ही कुठली गोष्ट करताना म्हणजे आपण पहिली त्याचा हार मानतो की त्यात नक्की आता आपल्याला होतंय का नाही, कसं करायचं काय. पण मी एक ठरवलेलं की किती काय झालं ना जरी आपल्याला व्ह्यू जरी कमी आला ना तरी आपण व्हिडिओ बनवायचं थांबायचं नाही. कारण की कसं माहिती का सुरुवातीला आपल्याला म्हणजे व्ह्यूज हे काय येणार नाहीत, फॉलोअर्स बी आपल्या कमी राहणार, काय विषय नाही. म्हणजे आपल्याला फक्त एवढं सांगायचं की तुम्ही कुठली गोष्ट ट्राय करताना बिनधास्त करा. कारण की कसं आहे माहिती का सुरुवातीला तुम्हाला भ्या वाटतंच त्याच्यात काय नक्की करायचं ती तुम्हाला म्हणजे तुम्ही कन्फ्यूज असतात. मी बी कन्फ्यूज होतो, तुम्ही पण कन्फ्यूज होणारच. तर काय विषय नाही. कारण की प्रत्येक फील्ड ही म्हणजे एखाद्या फील्डमध्ये उतरताना तुम्ही स्वतः एक असं उतरा की जेणेकरून आपण त्यात पुढं आलंच पाहिजे. कारण की ह्याच्या अगोदर म्हणजे कसं माहिती आहे का तुम्ही जर कुठली गोष्ट करताना जर तुम्ही हा विचार केला की बाबा आपल्याला हे जमणार नाही आता मी हे करतच नाही तर तसा विचार नाही करायचा. कधीही विचार करता पॉझिटिव्ह विचार करायचा की मी ही गोष्ट करणार मग करणार 100% करणार. भावानं माझं तसंच आहे. कारण की कसं माहिती आहे का म्हणजे आजपर्यंत माझ्या खानदानात कोणी असं सोशल मीडियावर कोण आलं नाही. आणि त्यातला एक पहिला पोरगा आहे की मी हे पाऊल उचललंय आणि ते मित्रांनो मी शेवटपर्यंत म्हणजे जोपर्यंत मला एज भेटत आहे ना तोपर्यंत मी हार मानणार नाही. कारण की कसं माहिती आहे का तुम्ही किती काय केलं तरी तुम्हाला कुठली गोष्ट करताना हे विरोध असतातच. तुमचं कधी मानणं तुमच्यासोबत माहिती आहे का जोपर्यंत तुमचं सगळं होईल स्ट्रगलमध्ये तुम्हाला कोण साथ देणार नाही. जोपर्यंत तुम्ही संघर्ष करताना त्या गोष्टी तोपर्यंत तुम्हाला कोण साथ देणार नाही. एकदा त्या गोष्टीचा तुम्हाला संघर्ष झाला ना म्हणजे तुम्ही तिथपर्यंत त्या टोकापर्यंत पोहोचला ना
तर तुम्हाला ऑटोमॅटिक पब्लिक सगळी गोळा होणार तुमच्यासोबतची कसं काय तुला जमलं कसं गेलं तू असं तसं म्हणजे नंतर तुम्हाला लय विचारतात की तू काय करता काय केलं काय नाही ते तुम्हाला कसं आहे माहिती आहे का बोल ना ब्लॉगर आहे हा काय चॅनल काय आर्यन ब्लॉगर आर्यन ब्लॉगर यूट्यूब आहे ना ते चालतं हा बघतो तुम्हाला नाही नाही आम्ही ब्लॉग बघून आलो असं काहीतरी नवीन दिसलं चेंबूर मध्ये पहिल्यांदा इकडे मी कंटिन्यू करत असते IRL ब्लॉग्स बनवतात IRL रिअल लाईफ स्ट्रीमिंग हा म्हणजे काय असेल ना आपले लाईव्ह हा गाड्या वगैरे काय चाललंय काय नाही ते. रिव्ह्यू फूड रिव्ह्यू वगैरे पण देतात सगळे म्हणजे आता सगळं फिरलोय मी मुंबईत कुठं पण गेलो फिरायला मुंबईत तिकडे इथं पण गेलो समुद्रात हा मरीन मरीन ड्राईव्ह तिकडे पण गेलो कुठं झाला तुला आता? आता घरी 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 कसं वाटतं तुम्हाला एकदा आपलं channel? तर भावानो सबस्क्राईब करा आपलं channel. हे सगळं बी आपलं पेज आहे. हे सगळं पण पेज आहे आर्यन ब्लॉगर युट्यूबला ब्लॉगर फोटो त्याला आर्यन ब्लॉगर आता नवीन काहीतरी करतायत चांगलं वाटतं वाटतं ना हे कसं आहे मराठी माणूस आपलं. डेअरिंग पाहिजे रे. कसं हा, आपण ते- कुठली गोष्ट करताना. हे काय याचे बेचं कपडे नाही. लगेच निघतच नसतात. हा. बेचं नाही कुठली गोष्ट आपल्याला बी आता beauty वाटते बाबा, हे होतंय की नाही आपल्याला काय होतंय, काय नाही, होतंय. होणार, होणार. सौरभ जोशी पण आता हा. आता कुठे गेला अरे भाई तर करू आता काय येणार येणार जास्त करून इकडे आडलच पडतो आणि कसं आता इकडे छान होतं मस्त ना. त्यामुळे चला जाऊ चला थँक्यू बाय बाय चला भाऊ, चला चला मित्रा. चला मित्रा. काय तुझ्या? क्लासच करा. तर मित्रांनो तुम्ही बघत आहे याचा गोळ काय आपल्याला म्हणजे माझ्या मागे फिरत राहतंय की नक्की करतो काय मी तर त्यांना म्हणजे मला असं बघून आता भारी वाटलं बरं का आपल्या मागे ते फिरतात ते आपण म्हणजे ते म्हणतात मला काय म्हणलं माहिती आहे का की चेंबूरमध्ये मी पहिल्यांदा कोणतरी बघतो की ब्लॉक वाढतोय म्हणून कसं आहे माहिती आहे का ही म्हणजे ही आपल्याला ही करायची क्रेज बनवायची आहे की बाबा आपण मग कोणापेक्षा कमी नाही बरोबर आहे ना कारण की प्रत्येक गोष्ट करताना आपण लय भितो रे ही जमते का नाही जमते का नाही सगळं जमतं ते कसं करण्याची जिद्द पाहिजे आणि चला आता मित्रांनो आता आपला वेळ झालाय निरोप घेण्याची तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तर आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला जय महाराष्ट्र.